शेतकरी मित्रांनो, फार्मर संकेत तुपे या चॅनलवर आपलं स्वागत आहे. पण पाहू शकताय, हे आहे सोयाबीन. आम्ही पहिला व्हिडिओ सोयाबीन पेरल्यानंतर काढला होता. हा व्हिडिओ आम्ही सोयाबीन पेरून 10 दिवस झालेले आहेत. पाहू शकताय 3 पानावर सोयाबीन आलेलं आहे. हे सोयाबीन आम्ही 25 दिवस झाले का त्यानंतर फवारणी करतो एक. हे पाहू शकताय 2-3 पानावर आलेलं आहे सोयाबीन. आम्ही याची 25 दिवस झाल्यानंतर एक टॉनिकची फवारणी करत आहोत, म्हणजे करणार आहोत. पाहू शकताय चांगलं वापलेलं आहे सोयाबीन. तर शेतकरी मित्रांनो, आपण पहिली फवारणी ही सोयाबीन पेरल्यानंतर 72 तासाच्या आत करायची आहे पहिली फवारणी. त्यानंतर 20 ते 25 दिवसानंतर दुसरी टॉनिकची फवारणी करायची आहे. पहिली फवारणी ही तणनाशकची करायची आहे व दुसरी टॉनिकची फवारणी करायची आहे तुम्हाला. त्यानंतर सोयाबीन खूप उचलते, म्हणजे चांगला फरक पडतो. तर शेतकरी मित्रांनो, पहिल्यांदा फवारणी करणं, हे टॉनिकची फवारणी करणे 20-25 दिवसात ते खूप गरजेचं असते, कारण त्याला अळी किंवा भुंगा लागू शकतो. त्यामुळे आपण 25 दिवसात ही फवारणी करायची आहे. मित्रांनो, पाहू शकताय आम्ही केलेली आहे फवारणी सोयाबीनला. पहिल्या पेरणी केल्या याची फवारणी केलेली आहे. तण आलेलं नाही, खूप काही सुद्धा तण आलेलं नाही. पाहू शकताय अशी फवारणी केल्यानंतर आपल्याला कोळपायची सुद्धा गरज नाही सोयाबीनला. पाहू शकता आमची सोयाबीन झालेलं आहे 10 दिवस, पेरून 10 दिवस झालेले आहे. हे पाहू शकताय. मित्रांनो, सोयाबीनची फवारणी करत असताना आपल्याला साधा पंप वापरायचा नाही, म्हणजे चार्जिंगवरचा पंप वापरायचा नाही. याची फवारणी करायला आपल्याला पेट्रोलचा पंप वापरायचा आहे. याचं कारण ते पेट्रोलचा पंप स्पीड धरतं, त्यामुळे सगळीकडे औषध पसरतं. त्यामुळे आपल्याला पेट्रोलचा पंप वापरायचा आहे. तर मित्रांनो, ह्या सोयाबीनच्या आम्ही कोळपणी सुद्धा करणार नाही, कारण यामध्ये एक काडी सुद्धा तण येणार नाही. याचं कारण पेरल्यानंतर आम्ही फवारलेलं आहे. याचं कारण आहे पेरल्यानंतर फवारणी केल्यानंतर ह्याला कोळपायची सुद्धा गरज नाही. मित्रांनो, बघू शकताय तण काही आलेलं नाही. तर मित्रांनो, फार्मर संकेत तुपे या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.